सिनेमा आणि मनोरंजन मध्ये आपलं स्वागत. 50-60च्या सुमाराची 2-3 दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा गोल्डन एरा. हा गोल्डन एरा गाजवला 3 बिनीच्या शिलेदारांनी, दिलीप, राज आणि देव. त्यातला एक ट्रॅजेडी किंग, दुसरा शोमन आणि तिसरा चॉकलेट हिरो. तर मित्रांनो, आजच्या आपल्या चंदेरी दुनियेत यातला जो शोमन आहे त्याच्या स्मृतींना थोडासा उजाळा. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. हे पडद्यावर आपल्या मिश्किल अभिनयाने आणि लोभस हास्याने साकारणारा निळ्या डोळ्यांचा, गोऱ्यापान वर्णाचा हा अतिशय देखणा आणि रुबाबदार तरुण तेव्हाच्या तरुणाईला आवडायचा. यात नवलते काय. श्री 420 मधला अशा अवतारातला राज कपूर चार्ली चॅप्लिनची आठवण करून द्यायचा. पृथ्वीराज पापाजी पेशवावरून मायानगरी मुंबईत सिने आणि नाट्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर मग काय, कपूर खानदानाने सगळी इंडस्ट्रीज व्यापून टाकली. कपूर घराण्याची जणू काही डायनेस्टीज उभी राहिली या इंडस्ट्रीत. आधी पृथ्वी पापाजी, नंतर राज, ते थेट आता रणवीर पर्यंत. आजही ही जी कपूर डायनेस्टी आहे तिचं राज्य आहे. छोट्या कामापासून सुरुवात करशील तरच मोठा होशील, हा पापाजीचा कानमंत्र राज कधीही विसरला नाही. केदार शर्मा यांच्या हाताखाली त्यांनी सुरुवात क्लॅपर बॉय म्हणून केली. त्याचं करिअर असं सुरू झालं. प्रसंगी केदार शर्मा यांची थप्पडी त्यांनी खाल्ली आहे. राज कपूर अतिशय हुशार होता. लोकांना काय बघायला आवडतं हे त्याने पक्क ओळखलं होतं. रसिकांची नस त्याला बरोबर सापडली होती. गरिबी विरुद्ध श्रीमंती हा संघर्ष लोकांना खूप आवडतो. तो त्यांनी आपल्या सिनेमामध्ये बरोबर दाखवला. आपला भारत देश नुकताच स्वतंत्र झालेला होता, तेव्हा गरीब होता आपला देश. तर अशाच एखाद्या गरीब घरातला नेकदीर खुद्दार नायक त्यानं पडद्यावर पेश केला. सर्वसामान्य जनतेला तो आपला प्रतिनिधी वाटायचा आणि गरिबीने अमिरीवर मिळवलेला संघर्षपूर्ण विजय अर्थातच लोकांना बघायला खूप आवडायचा. बरं, हे करताना तो चांगली श्रीमंत घरातली नायिका पण पटवायचा. हा मग ऍडिशनल बोनस असायचा त्या सिनेमातला. हे होतच, शिवाय सोबतीला अतिशय मेलोडियस संगीत. थोडक्यात काय, तर तरुण पिढीचं मनोरंजन आणि स्वप्नरंजन दोन्ही होत असे. संगीताची जाण राजला जबरदस्त होती. तसं हे सगळं कपूर खानदानच संगीतातलं दर्दी. अगदी शम्मी सुद्धा आपल्या चित्रपटातील गाण्यांबाबत फार काटेकोर होता. मुकेश हा तर राजचा आवाजच. मुकेशच्या मृत्यूनंतर आज माझा आवाज हरपला ही त्याची प्रतिक्रिया सारं काही सांगून जाते. मुकेश, लता, शंकर जयकिशन हे त्याचे फेवरेट. गीतकार शैलेंद्र हसरत जयपुरी, गायक म्हटलं तर मुकेश, गायिका लता, संगीतकार शंकर जयकिशन हे आरके टीमचे बिनीचे शिलेदार होते. अगदी त्याची आवडती मंडळी ही सगळी, एकमेकांचे गाढ मित्र. खूप जवळजवळ 2 दशकांच्या पेक्षाही थोडस जास्त एवढं दीर्घकाळ या लोकांनी मिळून एकत्र काम केलं. आपल्या चित्रपटातल्या ज्या नायिका असायच्या त्यांच्याबरोबर राजची केमिस्ट्री चांगलीच जुळायची. प्रसिद्ध होता राज त्यासाठी. राज नर्गिस, राज वैजयंतीमाला या जोड्या सुपरहिट झाल्या. राज आणि नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती. तशी लोकप्रियता क्वचितच कोणाच्या वाटायला लागली असेल. ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन राज नर्गिस ही जोडी मशहूर होती. कुठेतरी असं वाचलेलं आठवत आहे की पहिला सिनेमा जेव्हा प्रोड्यूस करत होता राज कपूर, तर त्या सिनेमासाठी तो एका स्टुडिओच्या शोधात होता. नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये रोमिओ ज्युलियटचं शूटिंग करत होती. तर आता ह्या फेमस स्टुडिओमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या अशा चौकशीसाठी
राज जद्दनबाईंच्या घरी पोहोचला. राज जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा नर्गिसनं दरवाजा उघडला. किचन मधून धावत आली ती आणि तिने दरवाजा उघडला. त्यावेळेला ती किचन मध्ये पकोडे तळत होती. तर तो दरवाजा उघडताना, केस सावरताना, दरवाजा आणि केस सावरताना तिच्या हाताला लागलेलं जे बेसनाचं पीठ होतं ते सगळं तिच्या केसांवर पसरलं. अगदी फर्स्ट साईट म्हणा ना तर नर्गिसच्या या अध्यावर राज कपूर लट्टू झाला होता. आणि हा जो प्रसंग आहे हा राजनी जसाच्या तसा ऋषी आणि डिंपल यांच्यावर बॉबी मध्ये चित्रित केला होता. पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले होते. बरसात हा आर.के. बॅनरचा पहिला हिट सिनेमा. अर्थातच राजबरोबर नर्गिसच होती या सिनेमामध्ये. यातला एक सीन लोकांना प्रचंड आवडला. इतका आवडला की पुढे तोच आर.के. स्टुडिओचा लोगो बनला. एका हातात सौंदर्य आणि एका हातात संगीत, हेच ते चित्र. कितीतरी आठवण्यासारखे सिनेमे आहेत राजचे. वेळ खूप कमी पडेल त्यासाठी. बघा, अनाडीमध्ये नूतन बरोबरचा अनाडी राज, श्री 420 मध्ये शिक्षिका नर्गिस आहे, तिच्या बरोबर नाचणारा, मुलांशी खेळणारा, इचक दाना बीचक दाना. तेच इकडे फिअरलेस नादिरा बरोबर मुडमुडके न देख मुडमुडके या ह्याच्यावर थिरकणारा राज. आपल्या ललिताबाई पवारांना केले 3 आने के 2 या 2 आने के 3 असं विचारून कन्फ्युज करणारा त्यांच्या भाषेतला येडा पोरगा झाला. चोरी चोरी हा जो रोमन हॉलिडे ह्याचा हिंदी रिमेक होता. त्या सिनेमामध्ये पुन्हा नर्गिस बरोबर राजने अगदी धमाल केलेली आहे. संगम सिनेमा राजेंद्र कुमार आणि वैजंतीमाला याच्या बरोबरच त्यांनी ट्रिअँगल, प्रेम त्रिकोण सादर केला. आता या सिनेमात एक गाणं होतं. एअरफोर्स मधला राज लग्नानंतर तो लंडनला शिफ्ट होतो आणि लंडनच्या त्या वातावरणात त्याला असं वाटतं की आपल्या बायकोने अगदी पॉश मॉडर्न राहावं. तर ते गाणं असं होतं, मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया. तर ह्या गाण्यामध्ये मैं का करू राम असं जेव्हा वैजंतीमाला त्याला छेडते तेव्हा तो लटका राग दाखवणारा टिपिकल हिंदुस्थानी नवरा राजची जी सगळी रूप होती ना ती लोकांना भावली होती. आता या गाण्याची पण एक गंमत आहे बर का. मैं का करू राम हे गाणं पडद्यावर सादर करण्यासाठी वैजंतीमाला आणि हे गाणं गाण्यासाठी लताबाई या दोघींच्या त्याला अक्षरशः मिनतवाऱ्या करायला लागल्या होत्या. आता हिंदी सिनेमा वयात यायला लागला होता. ब्लॅक व्हाईट कडून नुकतंच कलर इकडे शिफ्ट झाला होता. हिंदी सिनेमामध्ये नुकतेच रंग भरायला लागले होते. तेव्हाचा हा ईस्टमन कलर सिनेमा संगम लोकांना बेहद आवडला होता. या सिनेमात आमच्या सोलापुरातली एक आठवण तुम्हाला सांगतो. सोलापुरात हे मल्टिप्लेक्स आता निघाले तो. आधी आमच्या सोलापुरात भागवतांचं मल्टिप्लेक्स होतच. एकाच बिल्डिंग मध्ये 4 अतिशय देखणी थिएटर्स होती. तर सोलापुरात भागवतांचं उमा हे जे आलिशान चित्रपटगृह होतं नुकतंच बांधलं होतं त्यांनी. खरंच अप्रतिम बांधलं होतं. त्या काळात एवढं आलिशान चित्रपटगृह मला वाटतं मुंबईत तरी एखादं होतं की नाही, आय डाऊट. तर हा जो हे होता उमा मंदिर हे जे चित्रपटगृह होतं, या चित्रपटगृहाचं जे उद्घाटन आहे त्याच्यासाठी संगमची टीम आली होती. राज, वैजंती, राजेंद्र या सेलिब्रिटीजनी याचं उद्घाटन केलं होतं. आता बघा, सोलापुरात आज जे दादा दादी नाना नानी वगैरे आहेत ना त्यांना विचारा, मी नक्की सांगतो आजही तो इव्हेंट ते नसतील विसरलेले. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये अगदी खूप फरक होता राज कपूरच्या राणीत. रिअल लाईफ मध्ये तो अगदी सुटापुटात दिसायचा आणि रिअल लाईफ मध्ये मात्र अगदी सीधा साधा असायचा तो. 70च्या दशकातल्या उत्तरार्धामध्ये मी चेंबूरमध्ये कार्यरत होतो. चेंबूरच्या स्टेशनच्या जवळ जी शाखा आहे तिथे आम्ही असायचो, म्हणजे कामाला होतो मी तिथे. तर असं असायचं ना की ती ब्रँच आमची शिफ्ट टायमिंग होतं आणि संध्याकाळी 7 वाजता ब्रँच सुटायची. ब्रँच सुटल्यानंतर आमच्यासारखे जे ब्रह्मचारी आहेत
फॅमिली मेंबर आपले सगळे पटापट घरी पळायचे आपल्या आपल्या, आणि आमच्यासारखे जे ब्रह्मचारी आहेत ते गप्पा टप्पा मारायला म्हणून चेंबूर स्टेशनच्या जवळच एक गीता भवन म्हणून एक सुंदर रेस्टॉरंट होतं. या रेस्टॉरंट पासून आर के स्टुडिओ जवळच होता. तर व्हायचं काय की बऱ्याचदा फॅमिली बरोबर आपल्या फॅमिलीतले बाळगोपाळांसमवेत राज कपूर आम्हाला तिथे दिसायचा. तर कसा दिसायचा राज कपूर? पंजाबी आणि सिंधी लोक घालतात ना टिपिकल शेरवानी, आणि त्यांचा तो वरचा जो हे असतो ना कुर्ता, तर टिपिकल पांढरा, किंचित मळलेला, चुरगळलेला आणि कोपरापर्यंत दुमडलेला पठाणी कुर्ता आणि शेरवानी, दाढीचे कुंठ पण असे अर्धवट वाढलेले, पायात साधी चप्पल, अशा अवतारातला सीधा साधा राज कपूर त्या हॉटेलमध्ये आम्हाला बऱ्याचदा दिसायचा. हिरवळीत खुर्ची टाकून आरामात सिगरेटचे झुरके घेत असायचा तिथे तो. सेलिब्रिटी आरामात कुठेही हिंडायचे असाच तो काळ होता अर्थात. राज दिलीप देव ही जी त्रिमूर्ती होती यांची घनिष्ठ मैत्री होती. आर के स्टुडिओ मध्ये राजची एक स्वतःची स्पेशल अशी एक मेकअप रूम होती. ती दुसऱ्या कोणाला वापरायची परवानगी राजनी मात्र फक्त देवानंद दिली होती. विजयानंदच्या मनात एकदा आलं की एवढे जबरदस्त तिघेही सुपरस्टार आहेत, या तिघांना एकत्र घेऊन आपण एक सिनेमा करूया. त्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी करून पाहिला, पण झालं असं की या तिघांच्याही तारखांचा घोळ आणि मुख्य म्हणजे या तिघांचा अहंकार, त्यामुळे तो प्रयत्न बारगळला. चोरी चोरी हा जो सिनेमा आहे त्याचं शूटिंग मद्रासमध्ये चालू होतं. तर तो मद्रासमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत असताना तिथे मद्रासमध्ये सत्यजित राय यांचा पथ्थेर पांचाली हा चित्रपट दाखवला जात होता. राजनी तो चित्रपट पाहिला आणि तो अक्षरशः झपाटला. 2 दिवस तो त्या चित्रपटाच्या प्रभावातून बाहेर येऊ शकला नाही. त्याला वाटलं की काय नाही आता सत्यजित राय याच्यासारख्या जबरदस्त माणसाबरोबर आर के बॅनर खाली आपण पिक्चर का नाही बनवू. तर मग सत्यजित रायना तो नवीन चित्रपट बनवण्यासाठी भेटला सुद्धा. पण होतं असं की सत्यजित रायांचं हिंदी एवढं चांगलं नव्हतं, आणि काय झालं कुठेतरी काहीतरी कम्युनिकेशन गॅप आले एवढं खरं, आणि तो योग मात्र काही जुळून आला नाही. आता बघा ही एवढी मोठी बॉलिवूड मधली प्रसिद्ध कपूर डायनेस्टी, त्या कपूर डायनेस्टीचे पापा पृथ्वीराज, मग राज, त्यानंतर शमी, त्यानंतर शशी, आणि शशी नंतर ऋषी सुद्धा. बॉलिवूडचं जे नवांगण आहे त्या नवांगणातून कपूर घराण्याच्या या 3 पिढ्या हे आपापल्या तेजाने झगमगणारे तारे अस्तंगत झाले. पण काय ना, शो मस्ट गो ऑन. तर हिंदी चित्रपट सृष्टीतल्या या ग्रेट शोमनला सलाम. चंदेरी दुनियेतल्या गोल्डन एराच्या खूप सुंदर सुंदर आणि मनोरंजक आठवणी आहेत. तूर्त इंटरव्हल. भेटूया पुन्हा. तर मंडळी, एक अपील, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुन्हा.